नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत जास्त पसारा न करता मोजक्या साहित्यामध्ये झटपट तयार होणारा चमचमीत मसाले भात. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो बिर्याणीचे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही घेऊ शकता, साधे जरी घेतले तरीही चालतील. आता हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. तर मी इथं 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये पाणी टाकून तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. जास्त वेळ भिजत ठेवायचे नाहीत, फक्त बाकीची तयारी करेपर्यंत पाण्यात ठेवून द्यायचे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरवी मिरची, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना घेतलेला आहे. सोबतच अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. आता आपल्याला पाणी न घालता मिक्सरला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, मिक्सरमध्ये मी ह्याचं जाडसर असं वाटण तयार केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती कुकर गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये मी 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये 2 तेजपत्ता आणि थोडेसे खडे मसाले टाकणार आहोत. म्हणजे 4-5 लवंग, 6 ते 7 काळी मिरी, अर्धा चमचा जिरं आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. आता हे मसाले थोडेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. थोडेसे परतून झाले की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. तर मी इथं 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून टाकलेले आहेत. आता कांदा आपल्याला थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. जास्त परतायचा नाही, थोडासा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर टाकूया शेंगदाणे. तर मी इथं एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत नसतील तर नाही टाकले तरीही चालतील. आता शेंगदाणे टाकून थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर टाकूया आपण वाटलेलं वाटण. आता वाटण टाकल्यानंतर आपल्याला छान खमंग हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जे लसूण, हिरवी मिरची, आलं जे होतं ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथं वाटणसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेलं आहे. आता यामध्ये टाकूया टोमॅटो. तर मी इथं 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत. आता टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे. आणि टोमॅटो छान असा मऊ व्हावा यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. पाव चमचा हळद टाकायची. सोबतच अर्धा चमचा मी काळं तिखट टाकलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर कांदा लसूण मसाला जरी टाकला तरीही चालेल किंवा लाल तिखट टाकलं तरीही चालेल. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये टाकूया बटाटा. तर मी इथं 2 मोठ्या आकाराचे बटाटे कच्चीच घेतलेले आहेत, उकडून नाही. अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता बटाटा आपल्याला तेलामध्ये टाकून थोडासा परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपण कुठले दुसरे मसाले घातलेले नाहीत, फक्त थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत. बटाटा व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये धुवून घेतलेले सर्व तांदूळ टाकून घेऊया. यामधलं पाणी काढून घेतलेलं होतं तांदळामधलं. आता आपण तांदूळ व्यवस्थित असा या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा. बघा, अगदी झटपट तयार होतो हा मसाले भात. अजिबात वेळ लागत नाही आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही, मोजक्या साहित्यामध्ये तयार होतो. तर इथं मी तांदूळ व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. तर मी तांदळाच्या दुप्पट यामध्ये पाणी घेतलेलं आहे. तुम्ही तांदूळ कोणते घेणार त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरू शकतं. तर पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. मी इथं थोडंसं टेस्ट करून बघितलेलं होतं. मीठ मला थोडंसं कमी वाटत होतं, यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते. आपण सुरुवातीलासुद्धा टोमॅटोमध्ये मीठ टाकलेलं होतं, पण थोडंसं कमी वाटत होतं, यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. मीठ टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा तूप. तर तूप टाकल्यामुळे चवही छान येते आणि भात अगदी मऊसूत असा शिजला जातो. तूप टाकल्यानंतर आता आपल्याला झाकण लावायचं आहे आणि मोठ्या गॅसवरतीच आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. 2 शिट्ट्यामध्ये अगदी व्यवस्थित हा भात शिजला जातो. तर मी तर 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकरसुद्धा गार झाला आहे. आता झाकण काढून घेऊया. कुकरची शिट्टी झाल्याबरोबर घरामध्ये अगदी मस्त असा वास दरवळायला चालू होतो. खरंच सांगते, एकदा नक्की बनवून बघा, खूप छान होतो चवीला हा भात. तर इथं तुम्ही बघू शकता, अगदी सुटसुटीत मोकळा असा भात तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा, साध्या सोप्या पद्धतीने
जास्त पसारा न करता मोजक्या साहित्यामध्ये आपला मसाले भात तयार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.